हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। हेमंत गोडसे अजय बोरस्तेंची रात्री मुख्यमंत्र्यांसोबत भेट। 2 दिवसात हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर करणार। उमेदवारीबाबत शिंदेंचं गोडसेंना आश्वासन। मराठा समन्वयक विनोद पाटील आणि उदय सामंतांची मध्यरात्री भेट। संभाजीनगरमधील उमेदवार बदलण्याची मागणी। विनोद पाटील संभाजीनगरमधून लढण्यास इच्छुक। भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्यासोबत बारामतीत भाजप प्रमुखांची बैठक। सुनेत्रा पवारांना विजयी करण्याच्या दृष्टीने काम करा, शिवप्रकाश यांच्या सूचना। रवींद्र वायकर आणि मुख्यमंत्री शिंदेंची ठाण्यात भेट। मुंबई उत्तर पश्चिमच्या जागेसाठी वायकरांच्या नावाची चर्चा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज अकोल्यात जाहीर सभा। महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। दिल्लीत मध्यरात्री भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक। पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानाबाबत बैठकीत चर्चा, सूत्रांची माहिती। अलिबागमध्ये आज शरद पवारांची सभा। महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीतेंच्या प्रचारासाठी दुपारी 4 वाजता सभेचं आयोजन। सुनील तटकरे विरुद्ध गीते अशी लढत होणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पाथरीत तर फडणवीसांची चांदूरमध्ये सभा। शिंदेंची महादेव जानकर तर फडणवीसांची रामदास तडस यांच्या प्रचारार्थ सभा। पुण्यात 29 एप्रिलला 2 मोठ्या सभा। नरेंद्र मोदींची पुण्यात तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची वारजेमध्ये सभा होणार। एमडीएच आणि एव्हरेस्ट कंपनीच्या 4 मसाल्यांवर हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये बंदी। मसाल्यांमध्ये इथिलीन ऑक्साईड कीटकनाशकाचं मर्यादेपेक्षा जास्त अंश आढळल्यानं निर्णय। नाशिकमधील अंजनेरीत हनुमान जन्मोत्सवाचा उत्साह। पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी। पुण्यात खेड शिवापूर टोल नाक्याजवळ अल्कोहोलने भरलेला टँकर उलटला। वाहनांची मोठी रांग। क्रेनच्या साह्यानं टँकरला बाजू करण्याचे प्रयत्न सुरू। ठाण्यात गुरुवारी सकाळी 9 वाजेपासून शुक्रवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद। मुख्य पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम होणार। कोकण रेल्वेवर आज दुपारी 2.5 तासांचा मेगा ब्लॉक। करंजाडी चिपळूण भागात दुपारी 1 ते दुपारी 3:40 हा ब्लॉक असणार। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज 2 तासांचा वाहतूक ब्लॉक। दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत ब्लॉक असणार। राज्यातील बहुतांश जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा, तर अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूरमध्ये गारपिटीचा अंदाज। द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा कंपनी अलिबागमध्ये अलिबाग प्रकल्प उभारणार। अमिताभ बच्चन यांच्याकडून 10 कोटींची जमीन खरेदी। राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्सवर 9 विकेटने विजय। यशस्वी जयस्वालची शतकी खेळी तर मुंबई इंडियन्सचा 5वा पराभव। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।